एक्स्ट्रीम फिटनेस पाटील परेश पाटील आणि त्यांचे वडील यांच्या जिमला भेट देतोय आपण. आणि लचके मयूर लचके, हां, याच्या रेकमेंडेशनने आम्ही इथपर्यंत पोहोचलो. मयूर लचके हा माझा डाय हार्ट फॅन आहे आणि ही हॅज वोटेड मी ॲट द टाईम ऑफ लोकसभा इलेक्शन्स. आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना एक पर्याय दिला होता. लोकशाही सुदृढ करण्यासाठी तुम्ही कायम ओरडत असता की कायम गुंड, माफिया, लुटेरे हे लोकच उभे राहतात, चांगली लोकं उभी राहत नाही. आम्ही उभे राहतो, पण तुम्ही वोट देत नाही. तुम्ही वोट द्यायला पाहिजे. आज तुम्ही ज्या फिटनेसच्या शोधात इथपर्यंत पोहोचले, तर तो फिटनेस तुम्हाला इथे मिळो. पण खरा फिटनेस जो आहे ना, आज माझ्या देशाला आवश्यक आहे. जसं तुम्हाला इथे वॉर्मअप करून, वर्कआउट करून तुम्ही स्वतःला चुस्त दुरुस्त करण्याचा प्रयत्न करता, तसं माझ्या देशाला पण वॉर्मअपची गरज आहे. माझा देश, त्या नायक पिक्चरमध्ये तो एक पांगळा मुलगा त्या अनिल कपूरला म्हणतो, मेरा देश चला लो, मेरा देश लूला लंगडा हो चुका है. तर अशी अवस्था आहे. खरं आभासी काहीतरी तुमच्या मनामध्ये घालून दिलेलं आहे सगळ्यांच्या, आणि तुम्हाला सगळ्यांना वाटतं एव्हरीथिंग इज फाईन एव्हरीवेअर. तसं नाही आहे. हे म्हणाले मी शिक्षक आहे. मला खूप छान वाटलं की म्हटलं हा मग 100% ग्रांटेडचा शिक्षक आहे, म्हणूनच तो फिटनेसच्या क्लासला येऊ शकतो. 40% 30% 70% शिक्षक नाही अफोर्ड करू शकत. आणि त्याला जर इथून 30 किलोमीटर 40 किलोमीटर जाऊन जर शिकवायला जायला लागत असेल तर त्याला शक्यच नाही. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आहे ना साकल्यानं विचार करावा, आम्हाला असं वाटतं. अभ्यासाची खूप आवश्यकता आहे. जसं शरीराच्या सुदृढपणाच्या साक्षरतेचे धडे तुम्ही इथं गिरवताय, तसं मतदानाच्या साक्षरतेचे, निवडणुकीच्या साक्षरतेचे धडे सर्वांनी शिकणं जरुरी आहे. काकांना राग येऊन द्यायचा नाही. खूप मोठे झालो आपण वयाने, तरीही मतसाक्षरतेचा अभाव मला 70 वर्षाच्या व्यक्तीमध्ये, 40 वर्षाच्या व्यक्तीमध्ये तो आढळला आहे. का आढळला? तर मी त्या क्षेत्रात आलो. मी 14 वर्षापूर्वी राजकारणाचा प्रचंड तिरस्कार, द्वेष, मत्सर, किळस करणारा माणूस होतो. कारण मला हे सगळे लोक भांडते वाटायचे. पण जसं जसं मला कळायला लागलं की राजकारणातनंच आता तुमच्या या फिटनेस जिमला आहे ना, याचा उदय जो झाला, व्यायामशाळा होत्या पूर्वी, आता हा नवा सेटअप आहे ना, व्यायामशाळेची नेक्स्ट स्टेप आहे. तर याच्यामधून वापरली जाणारी यंत्रणा, इथे वापरले जाणारे ते तुमचे शक्तिवर्धक, हे सगळं लोकसभेत ज्या वेळेला मंजूर होतं ना, तेव्हाच इथे येतं बरं. विधानसभेत ज्या वेळेला त्याला मंजुरी मिळते ना, तेव्हाच ते इथे येऊ शकतं, अन्यथा येऊ शकत नाही. तर राजकारण अतिशय सुंदर गोष्ट आहे. जसं तुमच्या शरीराला तुम्हाला सुडोल आणि सुंदर करायचं आहे ना, तर तुम्ही हे सगळे प्रकार करताय, तसं राजकारणाला सुंदर, अजून अतिसुंदर करण्यासाठी तुम्हाला आहे ना त्या लोकशाहीला जिममध्ये घेऊन यावं लागेल. अशी अवस्था है आजची. वो अंदर से पूरी खोखला हो चुकी है. सब लोगों ने उसको बहुत सारे इंजेक्शंस दे दिए, पॉइजनस बना दिया उसको. तो आप लोगों का कर्तव्य बनता है कि उसको साफ सुथरा बनाए. आणि खूप सर्वांग सुंदर आहे. पण राजकारणाचा विषय आता यांनी जर काढला ना वडिलांकडे, तर वडील त्याला 100% सांगणार की राजकारण ती गोष्ट म्हणजे गटारगंगा आहे बाळा, हे तुझं एकदम छान. आता ह्याच्यातच तुला मोठं करायचं आहे काहीतरी. तर राजकारण गटारगंगा नाही आहे. राजकारण खूप सुंदर गोष्ट आहे. त्याच्याकडे लक्ष द्या आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हा. आणि या निमित्ताने तुमच्याकडे आलो आम्ही. मला माझी लोकशाहीसुद्धा अशी सुदृढ, सशक्त व्हावी असं वाटतं, म्हणून मी प्रयत्न करतो आहे. तुम्ही शरीराला सुडोल करताय, शरीराला सशक्त करताय, पण माझा देश अशक्त आहे, मी त्याला सशक्त करतो आहे. आणि मी स्वतः अशक्त राहून त्याला सशक्त करतो आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते खोटं आहे. मी 56 वर्षांचा आहे. मी कम्प्लिटली फिट अँड फाईन आहे. मला तुम्ही अहोरात्र काम करायला लावा. आजही मला 28 वर्षांची मुलगी आहे जी चार्टर्ड अकाउंटंट आहे. तर फिटनेस हे तुमच्या मनाचं असलं पाहिजे, तुमच्या मेंदूचं असलं पाहिजे, म्हणजे मग शरीर पण आहे ना फिट होतं. काल मला एकाने सांगितलं की सर तुम्हाला झोप कशी येत नाही. 3ला पण तुम्हाला लाईव्ह बघतो, रात्री 1:30लाही लाईव्ह बघतो, सकाळी 8लाही लाईव्ह चालू असतं.
तर तुम्ही एवढे फ्रेश का राहता? तर पॉझिटिव्ह हार्मोन्सचं त्याला मी सूत्र सांगितलं. बघा आता मी तुमच्यामध्ये आलो आहे ना, तुमचा डेफिनेटली लॉस होत असेल, पण आय एम इन प्रॉफिट. मला आता इथून काय गेन झालं माहिती आहे का? मला खूप पॉझिटिव्ह हार्मोन्स मिळत आहे, त्याच्यामुळे मी फिट राहतो, त्याच्यामुळे माझ्यामध्ये खूप एनर्जी येत राहते. ती केव्हा येते माहिती का? 10,000 रुपये कमवून सुद्धा तुम्हाला एक पॉझिटिव्ह हार्मोन जर मिळत असेल, तर एखाद्या विकलांग माणसाला 10 रुपये देऊन तुम्हाला 1,000 पॉझिटिव्ह हार्मोन्स मिळत असतात. आणि मी माझ्या देशातल्या खूप विकलांग लोकांना, ज्यांना मरण यातना होत आहे म्हणून त्यांनी मरण स्वीकारायचं ठरवलं आहे, मागच्या 8 ते 10 महिन्यात किमान 1,000 आत्महत्या वाचवलेला माणूस तुमच्याशी आत्ता बोलतोय. तर त्या माणसाला किती पॉझिटिव्ह हार्मोन्स मिळाले असतील म्हणून तो फिट राहतो, याच्यावर विश्वास ठेवा. परमार्थामध्ये सुख जे सांगितलेलं आहे ना आपल्याला, तर ते मी रोज गेन करतोय. तर तुम्हाला पण इथून आता पॉझिटिव्ह हार्मोन्स मिळू दे. आणि जे जे तुम्हाला छान छान येतं ते तुम्ही शेजारच्याला छान छान शिकवा, तिथंच पॉझिटिव्ह हार्मोन्स गेनिंगला सुरुवात होऊन जाईल असं मला वाटतं. हजारो लोकांच्या दुवा तुमच्या पाठीशी आहे. थँक्स लॉट. चला तुमच्या सगळ्यांना भेटून मजा आली. आय मस्ट से थँक्स टू मयूर, आय मस्ट से थँक्स टू सतीश. सतीशचा तो पूर्वीचा तुमचा मित्र राहिला म्हणून पण त्याला वातावरणात अजून जरा मजा आली. थँक्स लॉट. आय लव्ह यू. येस सर, थँक्स.